नमस्ते मॅडम. नमस्ते. योग अमृत ट्रस्ट तर्फे दिला जाणारा पुरस्कार जो आहे हृदयगंध पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला आहे. पहिल्यांदा आपलं अभिनंदन. थँक्यू सर. आपण कोरेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये खूप चांगली वैद्यकीय सेवा देण्याचं काम गेले काही वर्ष करत आहे आणि याच्या आधी तुम्ही रोहिलेला पण तुम्ही काम केलंय. नाशिक जिल्ह्यामध्ये रोहिले आहे. येस. तर तिथला अनुभव सांगावा आपण. म्हणजे आम्हाला कसं होतं, MBBS नंतर 1 वर्ष मेडिकल ऑफिसर पोस्ट कंपल्सरी होती. सो मी विचार केला की नाशिक जिल्ह्यात आहे म्हणजे फार, आता माझं नेटिव्ह गाव आहे कल्याणची आहे मी, त्यामुळे मला असं वाटलं की नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे कल्याणपासून जवळ आहे आणि एवढं काहीतरी ट्रायबल असणार नाही, पण म्हणजे आदिवासी भाग असेल एवढा तो जटिल असेल असं कधी वाटलं नाही. ते गेल्यावर मात्र पायाखालची जमीन सरकलेल अशाच प्रकारची ती परिस्थिती होती त्यावेळेला. एकतर त्या गावापर्यंत बस येत नव्हती, एकच सकाळी बस यायची, ती जर चुकली तर तुम्हाला ते फाट्याला उतरायला लागायचं. फाट्याला उतरल्यावर 4 किलोमीटरचा रस्ता आहे, त्यात एक छोटी टेकडी होती. ती टेकडी पार करून अशा भाताच्या शेतांमधनं अशा पायवाटेने तुमच्या PHC पर्यंत पोचायला रस्ता होता आणि त्याच्या पुढे अर्धा किलोमीटर गाव होतं. असं पक्क्या भिंतीचं वगैरे असं एकही गाव त्या एकही घर त्या गावात नव्हतं. सगळ्या बांबूच्या नंतर ज्वारीच्या कुडाच्या ह्याच्या सगळ्या भिंतींची ती सगळी घरं होती आदिवासी लोकांची. आणि ठीक आहे, माणसं सगळी बऱ्यापैकी असे आपल्यासारखे कपडे घालणारी होती, म्हणजे जुने पण अर्धे बिर्धे असे कपडे घालणारे. त्यात फक्त एका सुशिक्षित म्हणता येणार नाही पण थोडाफार शिकलेल्या म्हणजे आमच्या PHCच्या सिस्टर होत्या, निफाडे सिस्टर. त्या एकट्याच त्या गावात राहायच्या आणि त्यांच्यामुळे मला त्या गावात राहायला लागलं म्हणजे ऍक्च्युली बऱ्याच वेळेला, कारण त्या होत्या त्या गावात राहायच्या, त्याच्यामुळे मग आम्हाला कंपल्सरी होतं की तुम्ही PHCला राहिलंच पाहिजे. मग आमच्या PHC मध्ये मी गेले आणि पहिला दिवस माझे बाबा आलेले मला सोडायला, कारण माहित नाही बाबांना पण की काय कुठल्या परिस्थितीत मुलगी काम करणार आहे ते बघायला आले. आणि PHCचं जे कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये मल्टिपल होल्स होते, म्हणजे असे बिळं होती, बिळं. हा, मग मी गेल्या तिथे विचारलं आमच्या शिपायांना, शिंदे मावशी म्हणून शिपाई होत्या तिथे, त्यांना विचारलं, म्हणलं मावशी काय, म्हणजे पाय सांभाळूनच टाका, प्रत्येक बिळात साप आहे. मग प्रत्येक बिळात साप आहे म्हणलं, आधी तर मला सापाची प्रचंड भीती वाटते, त्यामुळे आणि लिटरली सांगते प्रत्येक तुम्ही एक पाऊल टाकलं तर त्या ठिकाणी ते बीळ सापडणारच, इतकी सापाची बिळ तिथे होती. मग गेले मी तर त्यावेळेला सगळा एरिया खूप सगळं घाणेघाण होती, PHCला कोणी यायचं नाही. मी क्लास 2 मेडिकल ऑफिसर म्हणून माझी नेमणूक झाली. क्लास 1 म्हणून हिरे म्हणून एक होते, डॉक्टर हिरे, तर ते होते पण ते कधी यायचेच नाहीत PHCला. मग मी त्या मावशीनं म्हटलं, पहिलाच दिवस बाबा माझे सोडून गेले परत चालत चालत त्याच रस्त्याने, आणि मग त्या मावशीनं म्हटलं, मावशी जरा आपण पहिला दिवस अगदी उत्साह की PHCचं जरा साफसफाई करूया, म्हणून साफसफाई करायला घेतली. आणि एक कोल्ड फ्रीज असतो बघा आपलं वॅक्सिन वगैरे ठेवायला, ते वॅक्सिन ठेवायला म्हणून त्याने खाली झाडू घातला की छान एक सापाचं वेटोळं बाहेर पडलं. मी आपलं त्या खुर्चीवर उडी मारून उभी राहिली. अशा प्रकारची PHC. मग त्यांना म्हटलं ना, मला क्वार्टर्स दाखवा, की आम्हाला तर कंपल्सरी राहणं होतं ना इथे, मग क्वार्टर्स दाखवा. मग क्वार्टर्स ते म्हणाले, मॅडम तुम्ही बघू सुद्धा नका, कारण तिथे सुद्धा हे सापांचं आगारच असणार आहे, कारण त्याच्यात कोणी राहत नाही, सगळं ते मोडलेलं आहे, पडीक आहे. PHC इतकी पडीक आहे तर तुम्ही कसं तिथे राहू शकाल, म्हणजे तरी पण दाखवा. तरी त्या क्वार्टरकडे गेले मी, 2-3 खोल्यांचे ते क्वार्टर्स असतात आणि त्याची चौकट निखळलेली, मेन डोअरची भिंतीपासून चौकट वेगळी होती आणि त्या चौकट आणि भिंतीच्या सांद्रीत असा छान मोठाच्या मोठा साप. सापाने खूप सारं दर्शन दिलं तुम्हाला? खूप साऱ्या सापाने पहिल्याच दिवशी दर्शन दिलं. तेव्हाच ठरवलं की आपण काय इथे राहू शकत नाही. तरी पण बऱ्यापैकी आमचे जेव्हा ह्याचे प्रोग्राम्स असायचे, पल्स पोलिओचे प्रोग्राम्स म्हणा, स्कूल हेल्थचे प्रोग्राम्स म्हणा, हे कंपल्सरी यायचे. नंतर मातृत्व अनुदान योजना एक सरकारने त्यावेळेला दिली होती, तर या सगळ्या योजनांसाठी मला वेळोवेळी तिथे राहायला लागलं. मग गावात जेव्हा राहायचं त्यावेळेला मी त्या निफाडे सिस्टरांच्या घरी राहायचे. अगदी लिटरली त्यांच्या घराला कडी सुद्धा नव्हती, अशा परिस्थितीत टॉयलेट बाथरूमची सोय नाही, अशा परिस्थितीत राहायला लागायचं. ते तरी सुद्धा राहिले तिथे बऱ्याच वेळा. स्कूल हेल्थसाठी तर त्यांचं जे सब सेंटर होतं एक स्कूल हेल्थसाठी, ते 75 किलोमीटर लांब होतं, शेवटची शाळा, आणि शाळेत मुलं होती फक्त 2. पण त्या पल्स पोलिओ आणि स्कूल हेल्थसाठी मला त्या गावाला 2दा जायला लागलं. त्या गावात जायला एक असा डोंगर खाली उतरायला लागतो आणि परत डोंगर चढायला लागतो, आणि मग त्याच्यानंतर आपण त्या
प्लॅच्यूवर येतो पठारावर आणि मग तिथे ते छोटंसं गाव आहे, त्या शाळेत 2च विद्यार्थी होते छोटे छोटे. तर अशा त्या गावात देखील मला त्या दिवशी राहायला लागलं, बिकॉज आमची जीप बंद पडली, डिझेलच संपलं त्या जीप मधलं. आणि जसं ते खाली डोंगरावरनं उतरायला लागली तसं डिझेल पुढे जाऊन एअर धरली त्याच्यात आणि ती तिथंच बंद पडली. तो डोंगर उतरून परत पुढचा डोंगर चढून खाली नदी होती, तो क्रॉस करून आम्ही त्या गावात गेलो. लाईट नाही, काही नाही, लिटरली ते चिमण्या, रॉकेलच्या ज्या चिमण्या असतात त्या चिमण्यांमध्ये आम्ही त्या 2 मुलांना वॅक्सिनेट केलं. आणि मग तिथला त्या गावचा जो सरपंच होता तो म्हणाला, राहा आता आमच्या इथे, मॅडम कुठे जाताय तुम्ही, एवढ्या अंधाराचं, तुम्हाला गाडी नाही, काही नाही, 75 किलोमीटरचा प्रवास करायचा होता. मग आम्ही शेवटी तिथे राहिलो त्या ह्याच्यामध्ये. माझ्या बरोबर त्या शिंदे मावशी म्हणून ज्या शिपाई होत्या त्या आणि रुद्रे सिस्टर म्हणून एक होत्या, त्या दोघींच्या पाठबळामुळे सर मी सगळं ते पूर्ण 1 वर्ष काढलं मी त्या लिटरली त्या अशा एरियामध्ये की जिथे आपल्याला तिकडे जनावरं, तिथे मावशी वगैरे म्हणायच्या की चुकून आमची मुलं संध्याकाळी जर का बाहेर राहिली तर कोण वाघ सिंह येऊन कोण घेऊन पण जाईल, त्यामुळे आम्हाला इथे मुलं आम्हाला राहतच नाहीत म्हणाली. सगळे आमचे ते पशु सगळे आमची मुलं घेऊनच जातात. त्यामुळे तिथे फक्त 2च मुलं होती शाळेत, मोठी होती पण 1 वर्ष काढलं पण तिथं का? 1 वर्ष काढलं. पण आता साधारणपणे 28 वर्ष झाली असतील, बरोबर आहे ना? हो. 28 वर्षापूर्वीचा सगळा इतिहास असा आहे तसं दिसतोय. अंधारा अगदी मी कधी विसरूच शकणार नाही. आणि त्यात नेमकं जून मध्ये सर पाऊस आला आणि नाशिक आणि गंगापूर जे धरण आहे ते भरून असं बॅकवॉटर, गंगापूर धरणाचं बॅकवॉटर येतं आणि त्याच्यामध्ये बरोबर 7 गावं अडकली त्या गंगापूरच्या त्या बॅकवॉटरमध्ये सगळ्या. आणि सगळ्या 7 गावांना वेढा घातला आणि तिकडे सगळ्या त्या 7च्या गावांमध्ये गॅस्ट्रोची साथ आली. हा. आणि माझे जे एक सिनियर मेडिकल ऑफिसर होते तर ते सर त्यांना एका ठिकाणी पाठवलं गव्हर्नमेंटनी, एका गावाला मला पाठवलं. आम्ही दोघांनी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गावांमध्ये काम करायचं म्हणून सांगितलं. तर त्याला जिथे पाठवलं तिथे पहिल्याच दिवशी एक 10वीतला मुलगा एक्सपायर झाला, गॅस्ट्रोच्या साथीने झालं. म्हणजे गव्हर्नमेंट साथीत वगैरे गव्हर्नमेंटला चालतच नाही की कोण एक्सपायर झालेलं, किंवा ANC मातृत्व, प्रेग्नेंट लेडी वगैरे, हे सगळे फार मोठे मोठे प्रश्न असतात. त्यामुळे हे इथे असं चुकून चालत नाही. खूप चांगलं काम केलं. हो, जवळजवळ 1.5 महिना मला गव्हर्नमेंटनी त्या ह्याच्यामध्ये सोडलेलं, DHOनी त्या पूर्ण त्या भागांमध्ये 7 गावांमध्ये एकही डेथ न होता चिमणीच्या उजेडात. आणि लोक त्यांना त्या ह्याच्यातनं घेऊन यायचे सर, डोंगर उतरून मागे आपण बरोबर काय ते बांबूचे असे टोपल्या करून त्याच्यावर उचलून लोक घेऊन यायचे. एक देऊळ होतं, त्या देवळाच्या जरा 4 भिंती होत्या आणि खिडकी होती, तर त्या खिडकीला आम्ही सलाईन लावायचो. आणि त्यावेळेला कॉलराची साथ होती, म्हणजे ह्या सगळ्या जर 4-5 पेशंट ऍडमिट केले तर त्यांच्या संडासचे लोट दारातनं बाहेर पडायचे, एवढे सिरियस ते पेशंट नसायचे ज्याला. आणि आपल्याकडे मेडिसिन काय, टेट्रासायक्लिन आणि मेट्रोक्सिराझोलिडीनच्या गोळ्या, त्या गोळ्यांवर आणि फक्त सलाईन आणि सलाईन आणि सलाईन, ह्याच्यावर आम्ही एकही डेथ न होता सर 1.5 महिना काढला आणि स्वतः आजारी न पडता. त्यात आमच्या रुद्रे सिस्टर होत्या, त्या डायबेटिक होत्या आणि त्यांना इन्शुलिन चालू होतं, म्हणजे त्यांना सुद्धा काही होऊ दिलं नाही आम्ही. त्या शिंदे मावशी होत्या शिपाई, त्या सुद्धा म्हाताऱ्या होत्या तशा 55-56 वर्षाच्या, त्यांनाही काही न होऊ देता. आणि मी सुद्धा स्वतः सुरक्षित राहून, म्हणजे 4 दिवस आम्हाला तिथे सोडायचे. ते 4 दिवसांनी परत गव्हर्नमेंटची जीप यायची, तिथनं बाहेर काढायची आम्हाला. आणि 4 दिवस सर आंघोळ नाही त्यांच्या तिथे, फक्त मी सर 4 दिवस चक्कोर नाचणीची भाकरी. आणि ते आम्हाला म्हणायचे मिरच्या होत्या तिथे, मिरच्यांचीच फक्त झाडी होती, कारण पाऊस होता ना, दुसरं काही नव्हतंच तिथं खायला. मिरच्या तोडून आणायच्या आणि त्या मिरच्यांचा ठेचा मीठ घालून आणि ती नाचणीची भाकरी, अशा प्रकारचं रोज जेवण आम्हाला हेच असायचं सकाळ संध्याकाळ. आणि कधीतरी एखाद्या वेळेला चेंज म्हणून उडदाची डाळ असते ना, त्याचं वरण मिरची घातलेलं असं मिळायचं. मग हे सगळं खाऊन मी तर म्हणलं मिरची आणि नाचणी खाऊन आपल्यालाच गरज नाही. खूप चांगली तयारी झाली त्याच्यामध्ये. आणि 1 वर्ष आपल्याला कित्येक वर्षांसारखं वाटलं. 1.5 महिना सर, जवळजवळ 4 दिवसांनी यायचं, आंघोळ करायची, परत 2 दिवसाचा डबा काय असेल तो घ्यायचा, परत जायचं, 2 दिवस परत त्यांच्याकडे जेवायचं, असं करत ते 1.5 महिना आम्ही काढला. DHOनी त्याही वेळेला माझा सत्कार केला सर, की तुम्ही एवढे लहान असून, म्हणजे अगदी जस्ट MBBS पास होते, जेव्हा बाकीची मुलं नुसती प्रॉक्सी लावायची की आम्ही आलोय आणि घरी राहायची, त्यावेळेला तुम्ही एवढ्या सगळं केलं, ते आवडीने केलं. असं काम म्हणून नाही, मला आवडायचं, इट वॉज लिटरली चॅलेंजिंग करायला. आणि मग DHOनी त्याही वेळेला सत्कार केला, हार बीर घालून, बुके वगैरे देऊन, की आणि मॅडमनी खूप चांगलं काम केलं म्हणून. तिथून जी चॅलेंज ऍक्सेप्ट करायला सुरुवात झाली
त्याच्यानंतर पीजीला तर काय सगळे चॅलेंजेस ते तर काय फार वेगळंच आयुष्य आणि असतं. त्याच्यामुळे एक चांगलं काम आपण आता करतोय आणि आता त्याच्यामध्ये एक अजून समाधान आहे. येस, बरोबर आहे. सेम हे झाल्यानंतर सर ते प्रत्येक टप्प्याटप्प्याने आपल्याला तिथे कामं करायला लागतात. मातृत्व अनुदान योजना म्हणून महिन्याला 500 रुपये प्रत्येक प्रेग्नंट लेडीला द्यायचे, अशी ती योजना होती. मग ते गावातल्या प्रत्येक सिस्टरना कॉन्टॅक्ट करून गरोदर मातांची माहिती घेऊन त्याला मी स्वतः पैसे त्याला द्यायचे, बिकॉज या मावशा किंवा जे कोणी त्यांच्याकडे जायचे तर त्यांच्यापर्यंत पोहोचायचंच एक नाही पैसे. विश्वास निर्माण झालेला हा, डॉक्टरांच्या त्यामुळे बद्दल. मग ते काम सुद्धा स्वतः मी केलं. मी प्रत्येक बाईला भेटून तिचं काळजी कशी घ्यायची ते सांगून तिला स्वतः हाताने पैसे दिलेले आहेत. तसं स्कूल हेल्थच्या बाबतीत पण सर तसंच झालं. स्कूल हेल्थ म्हणजे आम्हाला जवळजवळ महिना लागायचा सगळ्या शाळांत सगळं पल्स पोलिओ वॅक्सिनेशन असतं ना, सो पल्स पोलिओ प्रोजेक्ट त्यावेळेला आपल्या गव्हर्नमेंट खूप जोरात चाललेलं. प्रत्येक लहान मुलाला पकडायचं आणि त्याला ओरल पोलिओ वॅक्सिनचे डोसेस द्यायचे. तर हे सुद्धा आम्ही प्रत्येक सब सेंटरपर्यंत स्वतः जाऊन पर्सनली जाऊन प्रत्येक मुलाला आम्ही ते दिलेलं आहे. 100% वॅक्सिनेशन केल्याचं त्याचंही रेकॉर्ड आहे आमच्या PHCचं. आता एक वेगळं समाधान आहे आता. हो, आता जरा बरं वाटतं ते. आता मला जाऊन परत एकदा ती रोहिले PHC बघायची ठीक खरं आहे. ऍक्च्युली तर इच्छा आहे. रोहिलीतला आपला जो प्रवास होता तो 1 वर्षाचा प्रवास कित्येक वर्ष. वर्षांसारखा वाढला. खूप काही सारे शिकायला मिळाले तुम्हाला. खूप गोष्टी. चॅलेंजेस म्हणजे ऍक्सेप्ट काहीही केले आपण. सोयी नसताना सुद्धा तुम्ही कसं मॅनेज करू शकता हे काही तिथे ठराविक- शिकलो आपण. हा, ते तिथे शिकलो. ओके.